राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। उद्योग, सिंचन, आरोग्याला ऊर्जा देण्याचा संकल्प, मुद्रांक शुल्कवाढीमुळे दस्त नोंदणी खर्चिक, सीएनजी, एलपीजी, इलेक्ट्रिक कार महागणार। अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींची घोर निराशा, 2100 रुपयांच्या मदतीची घोषणा लांबणीवर गेलेली असून 16 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज व्यक्त केला जात आहे। 45,890 कोटींच्या तुटीचे बजेट सादर केले गेले आहे। शेतमालाच्या दरामध्ये घट, शेतकरी आर्थिक संकटामध्ये, शासनाने लक्ष देण्याची मागणी, सद्यस्थितीमध्ये सोयाबीनला कवडीमोल भाव। राज्यामध्ये सावकार घटले पण कर्जदार वाढले, वर्षभरामध्ये 312 परवान्यांची घट, 38,712 कर्जदारांचे नव्याने भर। 40 लाख कोटींच्या गुंतवणुकीमधून 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट, राज्याचे नवीन औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार, निर्यात वाढवण्याचे लक्ष्य। लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो, आम्ही पुन्हा आलो, अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी कवितांची केली पेरणी। देशामधील दुसरा मोठा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, पंचश्रुतीचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा लोकभिमुख अर्थसंकल्प, गेल्या वर्षीची 2.9% असणारी राजकोषीय तूट यावेळी 2.7% राखण्यात आले यश। 2100 रुपयाच्या प्रश्नावर अजित पवार भडकले, विधानभवनाच्या आवारामध्ये पत्रकार आणि अजित पवारांमध्ये काय चर्चा झाली बघा। यावेळी पत्रकारांनी अजित पवारला प्रश्न केला, ते म्हटले की सत्तेत आलो तर 2100 रुपये देऊ असे तुम्ही आश्वासन दिलेले होते, त्याचे काय झाले? यावरती प्रत्युत्तर म्हणून अजित पवार काय म्हटले बघा, आम्ही सत्तेत आलोय ना, 2100 रुपये देण्यासंदर्भामध्ये आम्ही नाही म्हटलेले नाही। यावरती पत्रकार म्हणाले की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असे म्हटलेले होते। यावरती अजित पवार म्हटले लगेच देऊ असे म्हटलेले नव्हते, एक उदाहरण दाखवा जाहीरनामा, वाद घालू नका, आम्ही सांगितले होते आमचे सरकार आल्यावर त्यामध्ये वाढ करू। यानंतर पत्रकारांनी प्रश्न केला, विरोधक विचारत आहेत दादांनी वादा पाडला नाही। यावरती अजित पवार म्हटले माझे एक तरी विधान दाखवा की मी यामध्ये वादा केलेला होता। या सर्व गोष्टींवरती तुमचे काय मत आहे आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा। शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा, अन्यथा पीएम किसानचा लाभ विसरा। अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन। आता शासनाच्या ॲग्रीस्टेक प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे। हा आयडी नसल्यास पीएम किसानसह कुठलाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही। महसूल विभागाच्या प्रयत्नांमुळे मेहकर तालुक्यामध्ये आतापर्यंत 33,620 शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार केलेली असून तालुका जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। सोयाबीनचे कमाल दर सुद्धा 4,000 रुपयांच्या खाली, भाववाढीची शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा कायम, निचांकी दराने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल। सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव काय सुरू आहेत बघा। हिंगोली जिल्ह्यामध्ये बाजार समित्यात सध्या उच्च प्रतीच्या सोयाबीनला 3,800 ते 4,050 रुपये प्रति क्विंटल, तर सामान्य प्रतीच्या सोयाबीनला 3,400 रुपये ते 3,650 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। तर दुसरीकडे सरकारकडून जाहीर करण्यात आलेला हमीभाव दर 4,892 रुपये प्रति क्विंटल आहे। शेतकरी कर्जमाफी कधी होणार? परतफेडीचे आकडे 1200 कोटी रुपयांवर, कर्जमाफीच्या आश्वासनाने शेतकरी निवांत, शासनाकडून अर्थसंकल्पात सुद्धा घोषणा नाही। सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा प्रश्न पडलेला आहे, मात्र यावरती माहिती सरकार काहीच बोलायला तयार नाही। त्यामुळे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। शासनाचे प्रोत्साहन अद्यांतरी 3 महिन्यांपासून पोर्टल बंद, वर्धा जिल्ह्यामधील 5,773 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा, नियमित पीक कर्जाची परतफेड करून सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती निराशाच। लालपरीच्या भाडेवाढीने खिशाला बसली कात्री, सामान्यांना मोठा फटका। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये विजेचे दर कमी होणार, बळीराजाच्या विजेसाठी तरतूद नाही। अर्थसंकल्पामध्ये मोफत वीज योजनेकरता पुढील तरतूद करण्यात आलेली नाही। विधानसभा निवडणुकीच्या आधी जुलैमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे ही योजना जाहीर करण्यात आलेली होती, पण मोफत वीज योजनेकरता तरतूद करण्यात आलेली नाही। इंटरनेट बंद केले तर युक्रेनचे संरक्षण धोक्यामध्ये, इलॉन मस्क याची धमकी। युद्धाच्या काळामध्ये लष्करी संपर्क राखण्यासाठी स्टारलिंक प्रणाली ठरली अत्यंत उपयोगाची। अकोला जिल्ह्यातील घरकुलांसाठी हवी 1.38 लाख ब्रास मोफत वाढू, सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी लाभार्थी याद्यांसह तहसीलदारांकडे केली मागणी। जागतिक महिला दिनाला लाडक्या बहिणींचा हिरामोड, 2 महिन्यांमधून केवळ 1 महिन्याचे 1,500 रुपये खात्यामध्ये जमा। अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांची होळी आनंदामध्ये साजरी होणार, जळगाव जामोदमध्ये 63,540 महिलांना मिळणार मोफत साडी। हमीभावाने शेतमाल खरेदी करा, तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी शेतकऱ्यांमधून आर्त हाक। दिव्यांग शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, जिल्हाभरामधील दिव्यांगांची हजेरी, सिंहगर्जना युवक अपंग विकास संघटनेच्या वतीने निवेदन।
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,06,00,000 रुपये जमा. राज्यातील शेतकऱ्यांवर 1729 कोटींची थकबाकी, कर्जमाफी होणार का? निवडणुकीमधील आश्वासनानंतर कर्जवसुलीचा आकडा वाढेना. जलकुंभावरती शोले स्टाईल आंदोलन, कांदा बाजारभावामध्ये मोठी घसरण, आश्वासन मिळाल्याने 1 तासाने मागे, लिलाव पूर्ववत सुरू. विद्युत उपकरणांचा वापर वाढला, मीटरचे आकडे जोरामध्ये पडू लागले, वाढत्या उन्हाचा तडाखा, मागणी वाढताच यंत्रणेवर अतिभार, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले. ऊसाचा ट्रक उलटला, 6 मजूर ठार तर 10 जखमी. कन्नड पिशोरी मार्गावरील कोळसवाडी खांडी शिवारातील घटना, मयत व जखमींमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश. मार्चच्या सुरुवातीलाच विहिरींनी गाठला तळ, घोटभर पाण्यासाठी इळभर द्यावा लागतो पहारा. 1223 गावे, 558 वाड्यांना बसणार पाणीटंचाईचा झडा, निवारणार्थ 54 कोटींचा कृती आराखडा. शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तीपीठ महामार्ग होणारच, अधिवेशनामध्ये अजित पवारांचे शिक्कामोर्तब. मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसणारा अर्थसंकल्प, हेमंत पाटलाची टीका. शिंदेसेनेच्या 2 आमदारांकडून मात्र स्वागत. शब्दपूर्ती करणारा समतोल अर्थसंकल्प, खासदार अशोक चव्हाण यांचे मत. मुद्रांक मिळेल का मुद्रांक? कळंब शहरामध्ये चणचण, परवानाधारक विक्रेत्यांकडे मिळेनात, नागरिकांचे सुरू आहेत धावधाव. जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने 215 ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा दणका. फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली होती सुनावणी. सोयाबीन उत्पादकांना यंदा करोडोचा फटका, हमी भावापेक्षा 1200 रुपयांनी कमी, भावांतर योजना ठरली चुनावी जुमला. सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी गुंडाळण्याची तयारी सुरू, पांढरं सोनं होणार मातीमोल, दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये वाढली कापसाची साठवणूक. तूर खरेदी सुरू, मात्र हरभरा नोंदणी केव्हा? 21 केंद्रांवरती तुरीसाठी 5,000च्या वर नोंदणी, 5 केंद्रांवरती खरेदी. मात्र सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा तूर विक्रीला चांगला प्रतिसाद नाही. ऐतिहासिक स्थळांवरचे प्री वेडिंग शूट ठरणार आता जोडप्यांच्या खिशाला भारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा होतोय वापर. प्रसिद्ध ठिकाणी शूटिंगसाठी सुरू झाली तारखांची बुकिंग. जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या 350 शाळा होणार बंद, विद्यार्थ्याचे शिक्षण धोक्यामध्ये, शिक्षक समितीचा सरकारला आंदोलनाचा इशारा. 1.5 महिन्यामध्ये 22 लाख वाहनांना कशा लागणार नवीन नंबर प्लेट? आतापर्यंत केवळ 10,000 वाहनांनाच SSRP दिवसा संकेतस्थळही चालेना. सीसीआयकडून कापसाचे चुकारे देण्यास विलंब, 10 दिवस झाले चुकारे मिळालेच नाही, शेतकरी आर्थिक संकटामध्ये, लक्ष देण्याची नितांत गरज. यशवंतराव चव्हाण घरकुलासाठी यवतमाळ जिल्ह्याला हवे होते 453 कोटी रुपये, मिळाले केवळ 17 कोटी. 35,000 घरकुलांचा पहिला हप्ताही देणे अवघड. कांदा दरामध्ये 300 रुपयाची घसरण, शेतकऱ्यांचे शोले आंदोलन, शेतकऱ्यांसह विविध संघटनांची निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. संतप्त शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन, कुकडीचा मुख्य कालवा फोडला, पाईप टाकून पाणी चोरी. आंध्रामध्ये केळीचा हंगाम तेजीमध्ये, नांदेडचे दर घसरले, रमजानमध्ये सुमारे 900 रुपयांची घट. आडेफाटा उपबाजारामध्ये कांदा भावामध्ये घसरण, प्रति 10 किलोस केवळ 205 रुपये भाव. बाजारभाव पडल्याने कोबी पिकामध्ये सोडल्या मेंढ्या, शेतकरी आर्थिक संकटामध्ये, तरकारी पिकाला हमी भाव देण्याची मागणी. शिरोड तालुक्यामध्ये बीट शेतीचा पर्याय, कोबी फ्लावरचा दर नसल्याने शेतकऱ्यांचा नवप्रयोग. म्हैसाळ योजनेसाठी 1594 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मान्यता. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, वाकुर्डे, डावा कालव्याच्या कामालाही निधी. घोषणाचा सुकाळ, निधीचा मात्र दुष्काळ, अर्थसंकल्पावरती विरोधकांची टीका, माहिती सरकारवर जुमलेबाजीचा आरोप. निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान 7,500 रुपये निवृत्तीवेतन मिळावे, खासदार सुरेश म्हस्के यांची लोकसभेमध्ये मागणी. मराठवाड्याच्या पदरी निराशा, जुन्याच विषयांचा समावेश, गोदावरी खोऱ्यामध्ये 54.70 TMC पाणी वळविणार, 3 न्यायालयांची उभारणी करणार. दुधाच्या प्रश्नासंदर्भामध्ये कल्याणकारी संघाची आज बैठक होणार, सहकारी व खासगी दूध संघाची संघटना एकत्र येऊन निर्णय घेणार. राज्यामध्ये जातवैधता प्रमाणपत्राची 47,000 प्रकरणे प्रलंबित, मंत्र्यांची कबुली, जात पडताळणी समित्यातील तब्बल 36 पदे रिक्त. राज्यामध्ये नव्याने होऊ शकतात 69 बाजार समित्या, 1 तालुका 1 बाजार समिती, घोषणेमुळे शेतमाल विक्रीत चालना मिळणार. शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी खर्च करून बांधणार, सरकारचा महामार्गाचा संकल्प कायम, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला तुषार सिंचन. लाडक्या बहिणींना आता सरकारकडून मिळणार AIचे प्रशिक्षण, कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट राबवणार उपक्रम. सिंचन सुविधा, सौर ऊर्जाद्वारे शेतीचा कायापालट होणार, अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी मांडणी.
5 वर्षांमध्ये राज्यात पायाभूत क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक, विमानसेवा, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, बंदर विकास, सिंचन, दळणवळण क्षेत्रांवरती सर्वाधिक भर. कृषी क्षेत्रासाठी AI ठरणार संजीवनी, शेतकऱ्यांसाठी 9,710 कोटी, एक तालुका एक बाजार समिती. येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सर्वांसाठीच घरे, अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा. आतापर्यंत 44,07,000 घरकुले मंजूर, सरकारकडून अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.